नमस्कार. आज रेल्वेचं विकास काम म्हणजे रेल्वेचं यार्ड वसई भागात बनत आहे, हे फार चांगली गोष्ट असली तरी ह्या ठिकाणची भरमसाठ भरणी चालू आहे आणि या भरणीमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी पावसामध्ये साचण्याचे चिन्ह दिसत असल्यामुळे ह्या ठिकाणी नारायण मानकर साहेब आणि इतर नगरसेवक हे सगळे इथे आलेले आहेत आणि रेल्वेचे अधिकारी देखील ह्या ठिकाणी आलेले आहेत, मुख्य अधिकारी आलेले आहेत. तर त्यांच्याशी आता आपण बोलूया. सर, आज ह्या ठिकाणी काय बोलणं झालेलं आहे? या ठिकाणी मराठीचं हे काम कशाबद्दल आहे आणि या भरणी आरवरचं फिलिंग कशासाठी चालू आहे याबाबत आणि जे नैसर्गिक नाले आहेत त्याचं मेंटेन करण्याबाबत सगळ्या लोकल रहिवाशांची विनंती होती की आपण जॉईंट इन्स्पेक्शन करू. त्यानिमित्ताने जॉईंट इन्स्पेक्शन झालेलं आहे. तर या संदर्भात हे जे आरथोर चालू आहे हे EMU रेक्स असतात आपल्या रेल्वेचे सबअर्बनचे, त्यांना रात्री स्टेबलिंग करावं लागतं. तर 5वी 6वी लाईन चालू असल्यामुळे एक्झिस्टिंग EMU रेकचे जे स्टेबलिंग सायडिंग आहेत त्या तुटत आहेत, त्याच्यावरून 5वी 6वी लाईन येते. मग त्यांना पर्यायी जागा म्हणून या ठिकाणी हे काम केलं जाते. या ठिकाणी ते सायडिंग प्रोव्हाइड केलं जाते. त्यासाठी हे सॉल्ट पॅन्ट विभागाची लँड जमीन आम्ही घेतलेली आहे, त्याच्यावर फिलिंग चालू आहे. आणि जे काही इथले नाले आहेत ते आता सध्या ठिकाणी छोटे छोटे पाईप आहेत, पण आपल्या नवीन भागामध्ये त्यांचं पूर्ण RCC बॉक्स राहील आणि कमीत कमी त्याची साईज 3 मीटर राहील, 3 मीटर बाय 2 मीटर अशी राहील. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरणी चालू आहे. तर जवळपास किती लाईन असून टाकली ती इथं एकूण 20 लाईन राहणार आहेत आणि 20 लाईनमध्ये 30 रेक राहणार. सर, जनसंख्या जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकाचं म्हणणं आहे की आमच्या गावात ह्या कामामुळे आमच्या गावात पाणी घुसू शकते अशी त्यांना एक भीती आहे. तर आज तुम्ही त्यांना काय आश्वासन द्याल? जेवढे काही नैसर्गिक पाण्याचे प्रवाह आहेत, नाले आहेत ते मेंटेन केले जातील. ऑन द आहे त्याच्यापेक्षा ते रुंद केले जातील. आता ह्या ठिकाणी जे कामकाज चालू आहे ह्या पावसा अगोदर हे कामकाज होणार आहे? नाही, या पावसा अगोदर नाही होणार. याला पुढचं वर्ष जाईल. यावर्षी सुरू झालेलं आहे कारण काम मोठं आहे. जवळपास 11 हेक्टर जमिनीवर काम चालू आहे. त्याला 1.5 वर्ष लागेल. आपल्यासोबत स्थानिक पदाधिकारी देखील आहेत, नगरसेवक काय सांगतात ते देखील ऐकूया. तुम्ही आज साहेबांना इथे बोलवलं, मानकर साहेब आणि तुमच्या आजूबाजूचे नगरसेवक देखील आले. आता तुम्हाला काय वाटते ह्यांच्या सर्व भेटीवरून तुम्हाला काय दिसतं? साहेबांचं एकंदरीत कामकाज खूप पॉझिटिव्ह असतं. आज त्यांना आम्ही रिक्वेस्ट कोणीकडे बोलवलं, मानकर साहेबांनी फोन केला होता तर ते विजिट द्यायला आले. तसंच त्यांनी आता 3 कलवट आपण आपल्याला ते बनवून देते, पण ते कलवटचं काम पावसानंतर होणार आहे. सद्यस्थिती तिकडे भराव झालेला आहे, त्यामुळे आपण सांगू शकत नाही. तर शेवटी पावसावरती आहे, पाऊस कोणत्या लेवलला पडतो आहे. पण असं वाटतं की पाणी भरणार आहे. लोकांसाठी ते बोललेलं खूप बरं असेल की पाणी यावेळेला भरणार आहे का झालेलं आहे. पाणी भरणार असेल, महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन दोघे इथे असताना पाणी भरण्यासाठी म्हणजे लोकांना एक भीतीचं वातावरण होईल, त्यासाठी तुम्ही काही मार्ग काढणार आहात की नाही? आता मार्गाचाच विषय आहे की 2 कलवट ते आपल्याला बनवून देणार आहे, तोच एक मोठा मार्ग असणार आहे. सद्यस्थितीत ते त्यांनी आता एक डेडलाईन दिलेली आहे, 15 मेपर्यंत हे काम बंद होणार आहे. नंतर ते जो एक्झिट आहे पाण्याचा तो खुला करणार आहे. त्याच्यामुळे त्यातल्या आपल्याला फरक पडेल, त्यामुळे तशी परिस्थिती निर्माण होणार. आणि हे तुमच्या दप्तरी नोंद असलेले आहेत आणि काही नाले हे सुप्त अवस्थेत आहेत. म्हणजे कसं, मधल्यामध्ये 2 नाल्याच्या मध्ये एक छोटे नाले देखील होते. तर ते सर्व नाले हे तुम्ही आता विकसित करणार आहात, वाढवणार आहात. म्हणजे पुढे भविष्यात पाणी जाऊ नये ह्याचं तुम्ही देखील खबरदारी घेता. खबरदारी घेणार आणि जरूर पडत आली सर्व्हिस तर नवीन पण करू. नवीन देखील करा. जर जरूरत पडेल स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील, आता जे काम चालू झाले त्याच्यामुळे आमच्या मनात भीती आहे की पूर्वी आमचं गाव अजिबात पाणी आमच्या गावामध्ये थांबत नव्हतं, परंतु आता हा जो भराव केलेला आहे त्याच्यामुळे आमच्या मनात भीती आहे की आता आमचं गाव बुडेल की काय. कारण पाण्याचे जे स्रोत आहेत म्हणजे निचरा होण्याचे तर ते आता माती भरावामुळे पूर्णपणे काढले गेले. म्हणून आम्ही आमच्या वरिष्ठ मानकर साहेब यांच्या निदर्शनास ती बाब आणली. त्यांनी मग त्या कुलकर्णी साहेबांना फोन केला आणि त्याप्रमाणे त्यांनी वेळ दिली आणि आम्ही सगळे नगरसेवक, माजी नगरसेवक आणि आमचे वरिष्ठ मानकर साहेब की आम्ही त्या कुलकर्णी साहेबांच्या ह्यांच्याने आम्ही ती पाहणी केली आणि मग त्याने आम्हाला आश्वासन दिलं की आमचं काम बंद झाल्यानंतर हे जे पूर्वीचे जे स्रोत आहेत म्हणजे पाणी जाण्याचे जे नैसर्गिक नाले आहेत तर ते आम्ही पूर्णपणे म्हणजे पाणी थांबणार नाही. पण आम्ही असं आशा व्यक्त करतो की पाणी थांबू नये आणि पाण्याचा व्यवस्थित निचरा व्हावा. कारण संपूर्ण शहराचं पाणी तांदूळ बाजारापासून चुळण्यापासून माणिकपूर, आनंदनगर, आमचं गाव हे संपूर्ण पाणी जे आहे ते ह्या नाल्यामधूनच येते. मग ते
आश्वासन दिलेलं आहे की आम्ही आमचं काम चालू करू. ज्या काही हे आहेत उघड्या किंवा जे पाईप आहेत तर ते आम्ही ओपन करून जो पाण्याचा जो स्रोत आहे निचरा होण्याचा तो आम्ही पूर्णपणे मोकळा करून देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण बघितलं या ठिकाणी जवळपास 20 लाईन ह्या रेल्वेच्या अजून नवीन होणार आहेत. कारण या ठिकाणी रेल्वेच्या रात्रीच्या वेळेला रेल्वे रेडी होऊन या ठिकाणी रेल्वेच्या ज्या गाड्या रात्रीच्या वेळेत थांबतात त्या इथे थांबणार आहेत. परंतु जो अवाढव्य भरणी चालू आहे आणि जी मातीची डम्पिंग चालू केलेलं आहे हे सर्व बघता शहराचं पाणी कसा निघेल हा मोठा एक प्रश्न आहे. परंतु रेल्वे अधिकारी यांनी सांगितलेलं आहे की जे काही जुने नाले होते त्याहीपेक्षा आम्ही मोठ्या प्रमाणात नाले बनवणार. जर आम्हाला गरज वाटली तर अजून देखील नवीन पाईप टाकून आम्ही नाले बनवू आणि ज्या जुने कालवट होते ते तर आमच्या नोंदीप्रमाणे आम्ही ते डेव्हलप करणार आणि ते पाणी जाण्याचा मार्ग व्यवस्थित ठेवणार. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात भरणी केल्यानंतर शहरामध्ये पाणी जमते की न जमते हे आता पुढचा दिवसच पावसाचे दिवसच सांगतील. परंतु लोकांच्या मनात ह्या भरणीमुळे फार भीती आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबे, अब्दुल कलाम, नमस्कार.